नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. नाशिक आणि पुणे येथून कोथिंबीरची आवक घटल्याने किरकोळ बाजारात 200 ग्रॅम कोथिंबीरची जुडी 90 रुपयावर पोहोचली आहे. ही जुडी घाऊक बाजारात मात्र 40 ते 50 रुपयांना मिळते. APMCमध्ये भाज्यांची आवक प्रचंड घटली आहे. लहान मोठ्या 250 ते 350 गाड्याची आवक सध्या घाऊक बाजारात सुरू आहे. गेल्या 10 दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे मुंबईतील ग्राहक बाजारात फिरकला नसल्यामुळे व्यापाऱ्यांचा 250 ते 300 गाडी शेतमाल विक्रीविना पडून राहिला होता. पालेभाज्या सडल्या आणि फेकून द्याव्या लागल्या आहेत. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आवक घटल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून भाज्यांचे दर 80 ते 120 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. श्रावणात त्यात आणखी 15 ते 20% वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. जूनपासून 10 ते 15 वेळा APMCमध्ये चढउतार झाले. टोमॅटो, मिरची, मेथी, मुळा, वाटाणा, फरसबी, वांगी, कारली, भेंडी, आले, शेवगा, गवार या भाज्यांचे दर आजही 60 ते 140 रुपये किलो आहेत. मात्र 2 दिवसापासून कोथिंबीरीने उचल घेत 200 ग्रॅम जुडीला 80 ते 90 रुपयाचा भाव घेतला. नाशिक आणि पुणे येथून सुमारे 1.25 लाख जुड्यांची आवक सरासरी होते. मात्र त्यात घट झाल्याने कोथिंबीर महागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. घाऊक बाजारातील दर हे कार्यालयात बसून लिहिले जातात, त्यामुळे प्रत्यक्षात विक्री दर वेगळे असल्याचे किरकोळ व्यापारी सांगतात. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.